तुम्हाला माहिती आहे का सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला तुमच्यासाठी. तुमची जर ज्याने काळजी केली ना, तुम्हाला जर वाचवण्याचा प्रयत्न केला तर आमच्यावर सरकार कारवाई करणार आहे. माहिती तुला? हुशार आहे की नाही सरकार आपलं. कसे तुम्हाला बोलताना येत ना काही, त्याच्यामुळे तुम्हाला विरोध नाही करता येणार. पण आम्ही आहोत, आम्ही करू विरोध. ओके. भटक्या कुत्र्यांना जर वाचवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा आदेश सुप्रीम कोर्टाकडून आलेला आहे. वा, अगोदर तर स्वागत तुमच्या ह्या निर्णयाचं, या निर्लज्ज निर्णयाचं. अरे तुम्हाला लाजा वाटायला हव्यात. रस्त्यावर फिरणारी जी मूक जनावर आहे त्यांना तुम्ही भटकी म्हणता, तर ती भटकी कुत्री पिसाळतात का याच्यावर संशोधन करा ना. अरे त्यांना खायला प्यायला जे देत नाहीत ना त्यांच्यावर कारवाई करा. भटक्या कुत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर काय कारवाई करतायत तुम्ही? थोडीशी जनाची तर मनाची तर ठेवा. अरे तुम्हाला काय वाटतं, हे पृथ्वीचं संतुलन काय फक्त माणूस टिकून ठेवतोय का? या पृथ्वीवरचा एक एक सजीव घटक जो आहे ना, त्यामुळे पृथ्वीचं संतुलन टिकून राहिलेलं आहे. आणि प्रत्येक जीवाचा आपण विचार करायला हवा इथे. ही भटकी कुत्री जेव्हा रात्री भुंकतात ना येणाऱ्या जाणाऱ्यांवर, जी चोर असतात, तेव्हा आपण कुठेतरी रात्री सुखेची झोप घेतो, शांततेत झोप घेतो. प्रत्येक ठिकाणी काय तुमचे पोलीस यंत्रणा येत नाही वाचवायला? काय 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 विचार करतायत तुम्ही? अरे थोडासा तरी प्राण्यांसाठी काहीतरी निर्णय घ्या, चांगले त्यांच्या बाजूने निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही काय करणार आहात मग? ही भटकी कुत्री जर त्रास देते लोकांना, त्याच्यासाठी तुमचं काय योगदान असणार आहे हे पण सांगा ना तुम्ही. सुप्रीम कोर्टाने हेही सांगायला हवं. अरे लाजा वाटायला हव्यात. अख्ख्या भारतभरात, महाराष्ट्रात ज्या खाजगी संस्था आहेत त्या म्हणजे मूकबधीर प्राण्यांना सांभाळतात, त्यांचा स्वतः खर्च करतात, सोशल मीडियावर जेवढी मदत त्यांना घेता आली तेवढं घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. आणि तुम्ही खुशाल निर्णय घेऊन मोकळे झालात. हे जे काही असतील हेटर्स, जे कमेंट बॉक्समध्ये सांगतील तुझ्याच घरी घेऊन जा, तुझ्याच घरी घेऊन जा. आपला पुण्याचा विष्णू, त्याला तुम्ही इंस्टाग्रामवर पाहिलं असेल, अधूनमधून तो डॉग्स सांभाळण्याचे वगैरे त्यांना ज्या पद्धतीने तो वाचवतो त्याचे ते व्हिडिओ टाकतो. म्हणजे तो मूर्ख झाला का? त्यावर तुम्ही कारवाई कराल का? जस्ट काही दिवसांपूर्वी त्याने एक रील टाकला होता. एक रस्त्यावर गाडीने उडवून दिलेल्या कुत्र्याला त्याने एका ठिकाणी जागा केली आणि तिथं त्याला गोळ्या औषध देऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. अशा लोकांवर तुम्ही कारवाई कराल? हा काही मार्ग नाही झाला. हा निर्णय घेऊन तुम्ही जे काही मोकळी वाट जी सोडतायत ना इतरांसाठी, हा मार्ग नाही झाला. हा निर्णय नाही आहे. या निर्णयाचं आम्ही कधीच स्वागत नाही करणार. म्हणजे तुमचं म्हणणं आहे रस्त्यावर जर कुत्री फिरत असेल ना, भटकू नका देऊ, तुमच्या घरी घेऊन जा. हा तुम्हाला एकंदरीत तुम्हाला मेसेज द्यायचा आहे का समाजाला? तुमचं काय योगदान आहे सरकार म्हणून? सरकारवर कधी तुम्ही काय आदेश काही काढणार आहात का नाही सरकारसाठी? सरकार काय करतं? दर 5 वर्षांनी येतं, माणसांसाठी हे करू, ते करू, बस एवढेच त्यांच्या योजना असतात. प्राण्यांसाठी काय? पशुपक्ष्यांसाठी काय? त्यांच्यासाठी कुठे काहीतरी तुम्ही तुमच्या याच्यात लिहिलेलं आहे की 5 वर्षात आम्ही हे करू म्हणून? अरे ती भटकी कुत्री पिसाळायला नको यासाठी तर तुम्ही काहीतरी व्यवस्था करायला हवी ना. अरे कधीतरी प्रयत्न करा त्या श्वानांवर, त्या मुक्या जनावरांवर, त्या मुक्या प्राण्यांना एक मायेचा हात फिरवण्याचा तर प्रयत्न करा. तुम्हाला कसं प्रेम मिळतं तर. खूप प्रामाणिक असतात ती माणसांपेक्षा. तुम्ही जर त्यांना जीव लावाल ना चांगला, तर तेवढ्याच ते जीवाभावाने ते राहतील तुमच्यासोबत. एक आपल्या जगण्याचा, एक समाजाचा घटक म्हणून त्यांना ॲक्सेप्ट करा. खरंच खूप आनंद वाटेल तुम्हाला सर्वांना. असंच कोणी उगाच मूक जनावर असो किंवा मनुष्य असो, उगाच कोणी कोणाला त्रास देत नसतं. त्याच्या पण काहीतरी वेदना असतात. त्यालाही वाटते की मला कोणीतरी समजून घेणारं हवं. हे आदेश काढतात माणसं, म्हणजे हा मनुष्यच आहे ना. सुप्रीम कोर्ट म्हणजे पण एक आदेश काढतो आणि इकडे काय त्यांना माहिती आहे मूक जनावर तर काय याच्यावर ब्लेम करणार नाहीत, विरोध करणार नाहीत. तर विरोध करण्यासाठी आपल्याला यावं लागतं. प्राण्यांसाठी माणसालाच झटावं लागणार आहे प्राण्यांच्या बाजूने. ते नाही सांगू शकत. ते त्यांच्या फक्त भावना दाबून ठेवतील. ज्यांना कळतं त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांना कळेल की या प्राण्यांना काय हवंय, काय वाटतंय म्हणून. पण बोलण्याचा जो जरिया आहे ना, बोलण्याचा मार्ग फक्त ना आपण हवं. त्यांचे शब्द आपण व्हायला हवेत, आपण बनायला हवं त्यांच्यासाठी. आणि यापूर्वी जेव्हा जेव्हा प्राण्यांविरुद्ध काही निर्णय घेण्यात येतील जे योग्य नसतील, त्यासाठी आपण सर्वांनी, जे काही प्राणीप्रेमी असतील, मी तर म्हणतो सगळ्यांनी प्राणीप्रेमी व्हायला काय हरकत आहे? पॉसिबल नाही आहे, शक्य नाही आहे सर्वांसाठी घरात आणणं, कुत्र्यांना पाळणं. अरे पण ठीक आहे, ते नेचर आहे, निसर्गाने, देवाने त्यांना तेवढी शक्ती दिली की ते रस्त्यांवर राहू शकतात. घराच्या 4 भिंतींच्या बाहेर ते जीवन काढू शकतात, त्यांचं आयुष्य काढू शकतात. पण जेवढी अधूनमधून काळजी घेता येईल तेवढं घेण्याचं काय काय हरकत काय? आपल्यासारखं तर काय अन्न, वस्त्र, निवारा या व्यतिरिक्त तर काही त्यांना हवं नसतं ना. एंटरटेनिंग लाईफ तर त्यांना नको आहे. त्यांना काय फक्त प्यायला पाणी आणि खायला जेवण हवं आहे हो. तेवढं जर त्यांना देत राहिलो ना आपण सर्वजण मिळून, तर मला नाही वाटत ते कधी पिसाळतील आणि कधी येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास देतील म्हणून. आणि त्यांनाही कळतं कोण आपल्याला जीव लावतं आणि कोण आपल्याला हेट करतं. जे हेट करतात ना त्यांच्यावरच ते अटॅक करतात नेहमी. एवढं तुम्ही लक्षात ठेवा.
प्राणी जरी मुका असला ना तरी तो एवढा मूर्ख नाही आहे जेवढा मला कधी कधी मनुष्य वाटतो.